न्यूज। पोलीस स्टेशन यवतमाळ शहर इथं दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल विधी संघर्षग्रस्त बालकांकडून जप्त। स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई। दिनांक 19 मार्च 2025 रोजी पोलीस स्टेशन यवतमाळ शहर हद्दीत अवघड गुन्हे उघडकीस येण्याच्या दृष्टीने पेट्रोलिंग करत असताना मूकबधीरद्वारे विश्वसनीय माहिती मिळाली की एका विधी संघर्षग्रस्त बालकाने एका ठिकाणी घरफोडी केलेली असून त्या घरफोडीतील मुद्देमाल स्वतः जवळ बाळगून आहे। अशा खात्रीशीर खबरेवरून पंचनाम्यातील नमूद पंच यांना पाचारण करून पोलीस स्टाफ यांच्यासह विधी संघर्षग्रस्त बालकाचा शोध घेत असताना तो सुलभेवार मार्केट जवळ फिरत आहे अशी मूकबीरकडून माहिती मिळाली आल्यानं तात्काळ पोलीस स्टाफसह सापळा रचून त्यास पोलीस स्टाफच्या मदतीने मोक्यावरच ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन गिरीनगर येथील घरफोडीबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की मी शनिवार दिनांक 16 मार्च 2025 रोजी रात्री दरम्यान गिरीनगर यवतमाळ भागात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असताना तेथील एक बंद घर दिसून आले। मी त्या घराचा दरवाजा तोडून आत घरात प्रवेश केला व टेबलच्या डॉवरमधील व घरातील नगदी पैसे चोरी करून पळून गेलो असल्याचे सांगितल्यानं पंचासमक्ष पोलीस स्टाफच्या मदतीने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत नगदी रक्कम 64,970 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्यानं मोक्यावर पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतला। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सचिन चौरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन राजम मल्लू, सहाय्यक फौजदार साजिद, सहाय्यक फौजदार बंडू डांगे, पोलीस हवलदार रुपेश पाली, पोलीस हवलदार योगेश डगवार, पोलीस हवलदार प्रशांत हेडाऊ, पोलीस शिपाई आकाश सहारे, पोलीस शिपाई आकाश सूर्यवंशी, पोलीस शिपाई देवेंद्र होले, चालक पोलीस हवलदार योगेश टेकाम यांनी यशस्वीरित्या पार पाडली। प्रतिनिधी सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.